ओम श्रीमद अमृतमूर्तये श्री शिववामनाय नमः. आपण ऐकतोय श्री तैलंग स्वामी महाराज यांचं जीवनचरित्र. याचं संकलन केलेलं आहे डॉक्टर केशव रामचंद्र जोशी यांनी. आजचा भाग आपला चालला 8वा. श्री उमाचरण मुखोपाध्याय यांनी समक्ष पाहिलेल्या घटना. आत्ता मी श्रीयुत उमाचरण मुखोपाध्याय माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या घटनांचं वर्णन करणार आहे. त्या सर्व घटनांचं वर्णन एकत्र केलं तर त्यापासून एक मोठं पुस्तकच तयार होईल. याकरता मी काही प्रमुख अशा घटनांचे इथे वर्णन करणार आहे. त्या घटना अशा आहेत की ज्या एकदाच वाचल्या तरीसुद्धा त्यावरून श्री तैलंग स्वामी महाराज हे निर्विकार, त्रिकालज्ञानी, सदा आनंदी, दयेचे सागर आणि जीवनमुक्त असे महापुरुष होते हे कळून येतं. धार्मिक संदर्भात नाना प्रकारची व्याख्यानं ऐकून तसंच धर्मासंबंधी चर्चा करून माझ्या मनात पुनर्जन्माविषयी काही शंका उपस्थित झाल्या होत्या. शास्त्रामध्ये जन्म आणि जन्मांतर या दोहोंच्याही बाबतीत सिद्धांत मांडलेले आहेत. साधू, संत तसेच ज्ञानी, सत्पुरुष यांच्या मते सर्व लोक हे त्यांनी केलेल्या सत्कर्मानुसार तसंच दुष्कर्मानुसार स्वर्ग, नरक तसेच इतर अनेक प्रकारच्या योनीमध्ये फिरत राहून सुख किंवा दुःख भोगीतच असतात. हे सर्व मला माहीत असून तसंच पुनर्जन्मावर माझा पूर्णपणे विश्वास असूनही सिद्ध महापुरुष श्री तैलंग स्वामी महाराज यांचं याबाबत काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे जाण्याची मला आत्यंतिक इच्छा उत्पन्न झाली. एकदा मी मध्येच असा संकल्प केला की तीर्थयात्रा करीत करीत हरिद्वारला जावं. परंतु त्याआधी मला श्री क्षेत्र काशी इथे जाऊन श्री तैलंग स्वामी महाराजांची भेट घेऊन आपल्या मनातील सर्व शंका दूर करून घ्याव्यात अशी तीव्र इच्छा झाली. कोणत्याही पंडितांच्याकडून याविषयीची पूर्णपणे माहिती करून घेणं खरंच फार अवघड आहे. कारण जेवढा मोठा पंडित असेल तेवढे जास्त प्रकारचे युक्तिवाद तो करील असं मला वाटायचं. परंतु मला पाहिजे असलेलं प्रत्यक्ष प्रमाण किंवा पुरावा हा एकमात्र श्री तैलंग स्वामी महाराजच देऊ शकतील अशी माझी खात्री होती. त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही ते शक्य होणार नाही असं मला वाटल्यामुळेच माझ्या मनात असे विचार आले की कसंही करून श्री तैलंग स्वामी महाराजांच्याकडे मला जावंच लागेल. जोपर्यंत ते याविषयीच्या माझ्या मनात असलेल्या सर्व शंकांचे पूर्णपणे निरसन योग्य माहितीद्वारे करत नाहीत तोपर्यंत मला तिथेच राहावं लागेल. माझे पूर्णपणे समाधान होईपर्यंत मी तिथून परत येणार नाही. ही गोष्ट ज्यावेळी मी मुंगेर येथील एका मोठ्या इस्पितळात नोकरी करत होतो त्यावेळची आहे. आणि म्हणूनच दुसऱ्यांकडे नोकरी करीत असल्यामुळे सुट्टी मिळाल्याशिवाय मी श्री तैलंग स्वामी महाराजांच्याकडे जाऊ शकत नव्हतो. सुट्टी अभावी दिवस जसजसे निघून जात होते तसतसं माझं मन अस्थिर होत होतं. मला सुट्टी मिळण्यासाठी चांगला योग कधी येतो याची आतुरतेने वाट पाहायला लागलो. आणि काही दिवसानंतर म्हणजे इसवी सन 1287 मला 3 महिन्यांची सुट्टी मिळाली. सुट्टी मिळाल्यानंतर मार्गशीर्ष महिन्याच्या द्वितीयेला मी तीर्थयात्रेसाठी निघालो. त्यावेळी मुंगेर येथील शाळेतील एक शिक्षक श्री सुरनाथ चट्टोपाध्याय हे माझे स्नेही माझ्याबरोबर होते. श्री क्षेत्र काशी येथील नारद घाटावर त्यांच्या मालकीचं एक घर होतं. त्यांनी त्या घरात माझी राहण्याची सोय करण्यासाठी त्या घराची झाडझूड करून देखभाल करणारे श्री रामचंद्र मुखोपाध्याय यांच्या नावाने एक पत्र दिलं. त्यांनी दिलेल्या पत्रामुळे त्यांचे माझ्यावर फारच उपकार झाले. कारण त्या पत्रामुळेच माझी श्री क्षेत्र काशी इथे राहण्याची उत्तम सोय झाली. तसंच श्री रामचंद्र मुखोपाध्याय यांनीही माझा आदर सत्कार अगदी उत्तम प्रकारे केला. वेळोवेळी इतर अनेक प्रकारची मदतही त्यांनी मला केली होती. मी त्यांचा फारच ऋणी आहे. सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांचं श्राद्ध, ब्राह्मण भोजन, कुमारी भोजन इत्यादी कार्य श्री रामचंद्र मुखोपाध्याय यांच्या मदतीने पार पाडली. आणि त्यानंतर 7 दिवसांपर्यंत मी तेथील सर्व स्थानिक तीर्थांची दर्शनं पण घेतली. श्रीयुत रामचंद्र मुखोपाध्याय यांनीही मोठ्या आनंदाने माझ्याबरोबर राहून मला सर्व देवी देवतांची दर्शनंही करवली.
आणि ज्या ठिकाणी जी काही वैशिष्ट्ये होती तीही त्यांनी त्या त्या ठिकाणी गेल्यावर विस्तारपूर्वक मला समजावून सांगितली. एके दिवशी पंचगंगा घाटावर असलेलं श्री बिंदू माधवाचं देऊळ आणि श्री तैलंग स्वामी महाराजांचा आश्रम ही दोन्ही स्थानं त्यांनी मला दाखवली. महात्मा श्री तैलंग स्वामी महाराजांची दिव्यमूर्ती पाहून माझ्या मनातील भक्तिभाव जागृत झाला. नंतर तिथेच थोडा वेळ थांबून निघताना त्यांना नमस्कार करून आम्ही घरी आलो. मी माझ्या मनातील भाव श्रीयुत रामचंद्र मुखोपाध्याय यांना सांगितले नाहीत, परंतु घरी परत आल्यावर त्यांच्यापाशी श्री तैलंग स्वामी महाराजांच्याबद्दल आणि त्यांच्या दैवी शक्तीबद्दल माहिती विचारली. श्री रामचंद्र मुखोपाध्याय हे त्यांच्याबद्दल फार काही सांगू शकले नाहीत, मात्र ते श्री तैलंग स्वामी महाराजांच्याबद्दल माहिती देताना असे म्हणाले होते की त्यांच्याबद्दल काय विचारता, त्यांना तर साध्या बऱ्या वाईटाचंही ज्ञान नाही. ते निव्वळ एक वेडे गृहस्थ आहेत. ते जातपात वगैरे काहीही मानत नाहीत. जे मिळेल ते खातात. दुकानातील वस्तू गोरगरिबांमध्ये वाटूनही टाकतात. कोणाशी कधीही बोलत नाही. नेहमी दिगंबर अवस्थेतच राहतात. कडक उन्हाळ्यामध्ये तापलेल्या वाळूवर आरामात झोपून राहतात, तर कधी कडाक्याच्या थंडीत गार पाण्यात बसून राहतात. कधीकधी 2-2, 3-3 तास ते पाण्याखाली राहतात, तर कधी पाण्यावर तरंगत राहतात. आणि म्हणूनच सर्व लोक त्यांना कुंभक योगी असं म्हणतात. त्यांचं वय 700 ते 800 वर्षे इतके नक्की असेल, पण ते एकाच अवस्थेत आणि एकाच भावात आहे. श्री उमाचरण यांची महात्मा श्री तैलंग स्वामी महाराज यांनी घेतलेली परीक्षा. दुसऱ्या दिवशी सकाळी मणिकर्णिका घाटावर स्नान करून नंतर मी पूज्यपाद मौनी महात्मा श्री तैलंग स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी त्यांच्या आश्रमात गेलो. तिथे गेल्यावर त्यांना नमस्कार केला आणि नंतर तिथेच असलेल्या एका खांबाच्या बाजूला उभा राहून मी त्यांच्या दिव्यमूर्तीचं निरीक्षण करू लागलो. त्याच वेळी माझ्या मनात असा विचार आला की श्री तैलंग स्वामी महाराजांना विचारून माझ्या मनात असलेल्या पुनर्जन्मासंबंधीच्या सर्व शंकांचं निरसन करून घ्यावं. परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांच्याजवळ बसून बोलण्याचं धैर्य मला काही झालं नाही. मी काही बोलण्याच्या आतच श्री तैलंग स्वामी महाराजांनी बोटानेच इशारा करून मला तिथून निघून जाण्यास सांगितलं. थोडा वेळ अजून थांबण्याची इच्छा प्रदर्शित करताच त्यांचे सेवक श्री मंगलदास ठाकूर यांनी मला तिथून त्वरित निघून जाण्यास सांगितलं. मी दुःखित अंतःकरणाने मनातल्या मनात अनेक प्रकारच्या चिंता करीतच घरी परत आलो. त्याच दिवशी दिवसाच्या 3ऱ्या प्रहरी मी पुन्हा त्याच आश्रमात जाऊन त्याच खांबाच्या बाजूला उभा राहिलो. मनातल्या मनात असा विचार करू लागलो की आत्ता यावेळी मात्र मी माझ्या मनातली इच्छा प्रकट करीनच. परंतु माझ्या मनातली इच्छा माझ्या मनातच राहून गेली, कारण सकाळप्रमाणेच आत्तासुद्धा श्री तैलंग स्वामी महाराजांनी मला तिथून निघून जाण्याचा आदेश दिला. श्री मंगलदास ठाकूर यांनी मला लगेचच निघून जाण्यास सांगितलं. तेव्हा परत निराश होऊन क्षुब्ध आणि अप्रसन्न चित्तानेच मी घरी परत आलो. 3ऱ्या दिवशीही मी स्नानादी सर्व कर्म आटोपून श्री तैलंग स्वामी महाराजांच्या आश्रमात गेलो. त्यांना नमस्कार केला. माझ्या ठरलेल्या जाग्यावर जाऊन उभा राहिलो. मात्र ज्यावेळी त्यांचा इशारा पाहून आणि श्री मंगलदास ठाकूर यांनी सांगूनसुद्धा मी माझ्या जागेवरून हललो नाही, त्यावेळी त्यांनी उद्विग्न होऊन गोसेवकाला इशारा करून मला घालवून देण्यास सांगितलं. त्यांनीही मला लगेचच जबरदस्तीने आश्रमातून बाहेर काढलं आणि या प्रकारामुळे मी फारच लज्जित आणि अपमानित झालो. मला तर रडूच कोसळलं आणि रडत रडतच मी घरी परत आलो. माझ्या मनात नाना प्रकारच्या चिंता उत्पन्न होऊन मी अगदी हताश होऊन गेलो होतो. परंतु शेवटी मी मनाशी असा निश्चय केला की नशिबात काहीही असू देत, पण मी मात्र उमेद सोडणार नाही. अशा प्रकारे निश्चय झाल्यानंतर 3ऱ्या प्रहरी म्हणजे भर दुपारी मी पुन्हा भीतच आश्रमात गेलो आणि श्री तैलंग स्वामी महाराजांना नमस्कार करून माझ्या नेहमीच्या जागी जाऊन उभा राहिलो. श्री तैलंग स्वामी महाराजांनीही नेहमीप्रमाणे मला आश्रमातून बाहेर घालवून दिलं. शेवटी कसंही करून आश्रमात बसण्यासाठी थोडी तरी जागा मिळेल का, याबद्दल मला आता जास्त काळजी वाटत राहिली. किंबहुना हाच प्रश्न माझ्या काळजीचा प्रमुख विषय बनला होता
आणि सरतेशेवटी मी असा पक्का निश्चय केला की आपण श्री तैलंग स्वामी महाराजांच्या या दोन्ही सेवकांना काही पैसे देऊन संतुष्ट केलं की मग ते आपल्याला आश्रमातून बाहेर काढणार नाहीत. आणि श्री तैलंग स्वामी महाराजांनी बाहेर जाण्याचा इशारा केला तरीही मी आश्रमात उभा राहू शकेन आणि माझ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकेन. जोपर्यंत माझ्या शंका आणि संशय दूर होणार नाहीत तोपर्यंत मी तिथून परत येणार नाही. चौथ्या दिवशी सकाळी स्नानादी नित्यकर्म आवरून मी पुन्हा श्री तैलंग स्वामी महाराजांच्या आश्रमात जाऊन श्री मंगलदास ठाकूर यांच्याजवळ जाऊन बसलो. श्री मंगलदास यांना 4 रुपये आणि गोसेवकाला 2 रुपये देऊन त्यांना हात जोडून अशी विनंती केली की कृपा करून आपण मला इथून बाहेर घालवू नका. त्या दोघांनीही माझी विनंती आदराने मान्य केली. परंतु श्री मंगलदास ठाकूर असे म्हणाले की श्री बाबांच्या आज्ञेशिवाय इथे आश्रमात राहणं ही अशक्य गोष्ट आहे. श्री बाबांची आज्ञा पाळणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे आणि त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन करून आम्ही काहीच करू शकत नाही, कारण त्यांनी दिलेल्या आज्ञेचं पालन आम्हाला करावंच लागतं. त्यानंतर गोसेवक असं म्हणाला की यावर उपाय म्हणजे आम्ही दोघेही श्री तैलंगी स्वामी महाराजांच्या समोर उभे राहणारच नाही. त्यामुळे मग ते तुम्हाला बाहेर घालवून देण्याची आज्ञा आम्हाला करणार नाहीत. त्यानंतर मी घाबरत श्री तैलंग स्वामी महाराजांच्या समोरच त्या खांबाच्या जवळ जाऊन उभा राहिलो. पण थोडंसं पुढे जाऊन तैलंग स्वामी महाराजांच्या बरोबर बोलण्याचं धैर्य मात्र होत नव्हतं. परंतु आज कुणीही बाहेर हाकलून देण्याची भीती नसल्यामुळे आजच आपल्या शंकेचं निरसन करून घेण्याचा मी मनाशी निश्चय केला. मनाशी असा प्रकारचा निश्चय केल्यानंतर मी श्री तैलंग स्वामी महाराजांच्या दिशेने थोडा पुढे जात होतो आणि त्याच वेळी कलकत्त्याचे 2 गृहस्थ तिथे आले आणि श्री तैलंग स्वामी महाराजांना नमस्कार करून उभे राहिले. थोडा वेळ गेल्यानंतर श्री तैलंग स्वामी महाराजांनी त्या दोघांनाही निघून जाण्याचा इशारा केला. त्या दोहोंपैकी जो नम्र स्वभावाचा होता तो निघण्यासाठी मागे वळला, परंतु त्याच्या उलट दुसरा जो तापट स्वभावाचा होता तो अतिशय संतप्त होऊन रागारागाने असा म्हणाला की यावेळी आम्ही काही केलं तरी जाणार नाही. साधू पुरुषांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आम्ही काही इथे राहण्यासाठी आलेलो नाही. थोड्या वेळाने आम्ही स्वतःच इथून निघून जाणार आहोत. तर मग आम्हाला रागाने बाहेर हाकलून देण्याचं कारणच काय? त्या दुसऱ्या व्यक्तीच्या अशा प्रकारचं बोलणं ऐकून अतिशय संतप्त होऊन श्री तैलंग स्वामी महाराज श्री मंगलदास यांना इशारा करून असं म्हणाले की गोसेवकाला सांगून ताबडतोब यांना इथून घालवून द्या. श्री तैलंग स्वामी महाराजांचा इशारा मिळताच श्री मंगलदास यांनी गोसेवकाला त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्या दोन्ही गृहस्थांना तिथून घालवून देण्यास सांगितलं. तेव्हा गोसेवकाने त्या दोघांच्याही खांद्यावर हात ठेवला आणि त्यांना असं सांगितलं, आत्ता तुम्हाला बाबांचं दर्शन झालेलं आहे, तेव्हा इथून लगेचच निघून जा. उगीचच इथे उभं राहून गर्दी करण्याची काहीही आवश्यकता नाही. हे ऐकताच ते गृहस्थ गोसेवकाला धक्का देऊन रागारागाने असं म्हणाले, काही केलं तरी आम्ही इथून जाणार नाही. अशा तऱ्हेने त्या दोघांमध्ये भांडण व्हायला लागले. ते पाहून श्री तैलंग स्वामी महाराजांनी त्या गृहस्थांना इशारा करून थांबा असं सांगितलं आणि श्री मंगलदास यांना कागद आणि लेखणी आणायला सांगितली. श्री मंगलदास कागद आणि लेखणी घेऊन येताच श्री तैलंग स्वामी महाराजांनी भिंतीवर लिहिलेल्या श्लोकांपैकी काही अक्षरांवर हात ठेवण्यास सुरुवात केली आणि श्री मंगलदास हे श्री तैलंग स्वामी महाराज ज्या अक्षरांवर हात ठेवी तसं ती अक्षरं लिहित गेले. ती अक्षरं लिहून पूर्ण होताच श्री तैलंग स्वामी महाराजांनी जे लिहिलं होतं ते श्री मंगलदास यांना वाचून दाखवण्यास सांगितलं. श्री मंगलदास यांनी तो लेख वाचून त्यात लिहिल्याप्रमाणे खालील गोष्टी त्या गृहस्थांना ऐकवल्या. तुम्ही 18 रुपये किंमत असलेले आपले स्वतःचे जोडे बाहेर ठेवून माझ्या दर्शनासाठी आला आहात. जर का कोणी आपल्या जोड्यांची चोरी केली तर आपल्याला अनवाणी पायांनी जावे लागेल, म्हणून आपल्याला त्रास होईल. आपण आपले नवीन जोडेही हरवून जातील असा विचार तुमच्या मनात येत आहे. तर मग आता खरं असं सांगा, की तुमचं लक्ष आमच्याकडे आहे की स्वतःच्या महागड्या जोड्यांच्याकडे आहे? कसला विचार करीत आहात? आता उगीचच
विचार करण्याची तुम्हाला गरज नाही. स्वतःचे जोडे घेऊन त्वरित तिथून निघून जा. अजूनपर्यंत तरी ते जोडे कोणीही चोरलेले नाहीत. आणि ही घटना पाहून तिथे असलेले सर्व लोक निस्तब्ध आणि आश्चर्यचकितच होऊन गेले. ते सत्य जाणून घेण्यासाठी मी त्या गृहस्थांना असं विचारलं, खरोखरीच आपण जोड्यांविषयी असा विचार करीत होता का? त्यावर ते म्हणाले, होय महाशय, खरोखरीच मी जोड्यांविषयीच काळजी करत होतो. आणि अशा प्रकारची आश्चर्यकारक घटना मी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. आणि आता हे सर्व काही माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे माझा श्री तैलंग स्वामी महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ झाला. माझं हृदय भक्तिरसाने ओलावून गेलं आणि मग मी पक्का निश्चय केला, वाटेल तेवढे कष्ट झाले, करावे लागले तरी मी ते करीन, परंतु उमेद सोडणार नाही. त्या गृहस्थांचा राग कुठे नाहीसा झाला होता. आणि नंतर ते दोघेही काही न बोलता गुपचूपपणे तिथून निघून गेले. आजचा भाग आपला इथे समाप्त होत आहे.